मूलाधार चक्र मेडिटेशन. सर्वप्रथम मेडिटेशन आणि ध्यान हे एक होत नाही. ध्यान हे वेगळ्याच कुठल्या तरी गोष्टीचं नाव आहे. मेडिटेशनद्वारे आपण त्याचा अंदाज लावू शकतो, कारण ध्यानधारणेसाठी यम, नियम, आसन, धारणा या गोष्टी जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण डायरेक्ट वरच्या पायरीला चढलो आहोत हे होईल. जोपर्यंत मेडिटेशन काय आहे या गोष्टीची आपल्याला कल्पना होत नाही तोपर्यंत ते मेडिटेशन आपण योग्य प्रकारे करू शकत नाही. हे आपण समजायचं की आपण ते कुठल्या भावनेने करतो, काय भावनेने आपण मेडिटेशन करत आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर 7 चक्र आपल्या मध्ये जे आहेत ते कसे निर्माण होतात. तर इडा, काल मी इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाडीविषयी सांगितलं आहे. आपल्या शरीरामध्ये 7200 नाड्या आहेत. त्यामध्ये मुख्य ज्या आहेत इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाडीद्वारे जे चक्र आपल्या शरीरात बनतात, जे 7 चक्र आपल्या शरीरात बनतात त्यांना वेगवेगळ्या चक्राला वेगवेगळं नाव आहे. ते चक्र ॲक्टिव्ह किंवा जागृत करण्याची जी वास्तविक संकल्पना आहे की ते आम्ही जागृत करू, ॲक्टिव्ह करू, ह्यासाठी फार मोठी प्रोसेस आहे, मोठे प्रयत्न आहेत. आपण मेडिटेशनद्वारे त्याला बॅलन्स करू शकतो किंवा ज्या चक्राविषयी आपल्या आयुष्यात जे प्रॉब्लेम आहेत ते हील करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. ॲक्टिव्ह करणं किंवा ते चक्र जागृत करणं हा थोडासा वेगळा भाग झाला. त्या चक्राच्या बेसिसवर आपल्या आयुष्यामध्ये कुठले प्रॉब्लेम आहेत ते आपण हील करण्याचा या मेडिटेशनद्वारे प्रयत्न करू शकतो. सध्या भारतात आणि पाश्चिमात्य देशात असे बरेच केंद्रही आहेत की ते तुम्हाला असा दावा करतात की तुमचे चक्र ॲक्टिव्ह करून देण्याचा, पण वास्तविक पाहता ते इतकं सहज नाही आहे. ध्यानधारणेने तुमचे 7 चक्र ॲक्टिव्ह होऊ शकतात, पण मेडिटेशनने तुम्ही त्याला फक्त बॅलन्स करून तुमच्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम आहेत ते दूर करू शकता. चक्र साधना जाणून घेण्याविषयी आपल्याला सर्वप्रथम प्राणायाम काय आहे, श्वास काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. जे मी काल सांगितलं की जोपर्यंत आपल्याला श्वास काय आहे, प्राणायाम काय आहे हे कळत नाही तोपर्यंत आपण चक्र बॅलेन्सिंगचं मेडिटेशनही करू शकत नाही. ध्यान तर वेगळीच गोष्ट झाली, मेडिटेशनही करू शकत नाही. चक्र साधना ही फार फार उच्च कोटीची साधना मानली जाते. चक्र साधना करताना आपल्याला एक वेगळाच अनुभव होण्याची शक्यता असते. त्यासाठी योग्य तो मार्गदर्शक, योग्य तो तिथे जाणकार असणं गरजेचं असते. आपण आपल्या आयुष्यामध्ये जी काही ऊर्जा आहे, जे आपण कार्य करतो त्याला लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा पाहता आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा एक तिळभरही उपयोग आपण रोजच्या जीवनात, रोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये करत नाही. इतकी मोठी ती कुंडलिनी जागरणची जी प्रक्रिया आहे, जी 7 चक्र ॲक्टिव्ह झाल्यानंतरची
प्रक्रिया होते कुंडलिनी जागरण. त्या कुंडलिनी जागरणमध्ये आपल्या दैनंदिन जीवनाच्या कार्यामध्ये लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा कित्येक पटीने जास्त ऊर्जा त्याच्यामध्ये समावलेली आहे, जी आत्ता निद्रा अवस्थेत आहे. मग त्याला आपण एक व्यवस्थित बॅलेन्स करून आपल्या आयुष्यामध्ये ज्या सेक्टरमध्ये प्रॉब्लेम आहेत ते दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. ही कुंडलिनी आपल्या शरीराच्या नाभीच्या खालच्या भागात निद्रा अवस्थेत निष्क्रिय पडलेली असते किंवा मूलाधार चक्रामध्ये ती असू शकते. तिचं काम हे खालच्या दिशेने वाहण्याचं आहे. आपण मेडिटेशन करून तिला वरच्या दिशेने कशी वाहण्यासाठी सक्रिय करू शकतो, जेणेकरून आपल्या ऊर्जेचा स्रोत वाढवता येईल. आता मूलाधार चक्र म्हणजे काय, तर मूळ, याच्या नावामध्ये मूळ आधार असलेलं जे चक्र आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपल्या गरजा, आपण मूलभूत गरजा ज्या म्हणतो, पैसा झालं, निवारा, तुम्ही स्वतःवर डिपेंड आहात की नाही, विशेष करून महिला या स्वतःवर डिपेंड नसतात, त्या इतरांवर डिपेंड असतात, त्या आहे की नाही, आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये जर काही कमी असेल तर आपल्या मूलाधार चक्रामध्ये आपली काहीतरी निष्क्रियता आहे, जे बॅलेन्स नाही, हे आपण जाणू शकतो. मग आता मूलाधार चक्र कुठं आहे, आपण जिथे बसतो त्या मागच्या बाजूने आपल्या जमिनीला लागणारा जो भाग आहे, स्पाईनच्या मध्यभागी हे मूलाधार चक्र स्थित असते. या मूलाधार चक्राचा रंग हा लाल आहे. मूलाधार चक्राची जी देवता म्हणजे डेटी ती गणपती आहे. मूलाधार चक्राचा रंग हा लाल आहे. मूलाधार चक्राचं तत्व हे पृथ्वी तत्व आहे आणि मूलाधार चक्राचा मंत्र, त्याचा स्वर हा लम आहे. आपल्या आयुष्यात जर आपण मेहनत करूनही आपल्याला कुठली गोष्ट मिळत नसेल, काही करण्यासाठी आपण प्रयत्न भरपूर करतो पण ती गोष्ट आपल्याला साध्य होत नाही, त्याच्यासाठी आपण हे मूलाधार चक्राचा मेडिटेशन करू शकतो, ज्याचा मंत्र हा लम आहे. तुम्ही लम मंत्राचा उच्चार डेली 10 ते 15 मिनिटं केला तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या मूलभूत गरजाविषयी प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच हळूहळू करून तुम्हाला त्यामध्ये फरक दिसेल. करून पहा. जोपर्यंत आपण त्या गोष्टी करत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा अनुभव आपल्याला येत नाही. तुम्हाला मूलाधार चक्र बॅलेन्स करण्यासाठी अजून एक उपाय करू शकता की तुम्ही नियमाने एक लाल फळ खाऊ शकता. नियमित तुमच्याकडे लाल एखादा रुमाल ठेवू शकता. लाल कपडे परिधान करू शकता, जेणेकरून तुमचं मूलाधार चक्र हे बॅलेन्स होईल. तुमच्या आयुष्यामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे ते समजून घ्या आणि त्यानुसार त्या चक्राच्या बॅलेन्सिंगसाठी प्रयत्न करा.